Now, today I will be started from next lecture in our first topic, but firstly I will be remember for last lecture. Last lecture I will be discuss on methods of capital account. So, two different method of capital account. First is a fixed capital method and second is a fluctuating capital method. Last lecture I will be obviously discuss on first capital method, their name is fixed capital method. When this method capital amount are constant is called as fixed capital method. The fixed capital method are prepare two different ledger account. First is a capital account and second is a current account. But today I will be discuss on next method of capital account. This name is fluctuating capital method. When this method capital amount are fluctuated for the financial year is called as fluctuating capital method. The fluctuating capital method are prepare only one account. This name is capital account. तर ज्या कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही प्रत्येक फायनान्शियल इयरला चेंज होते किंवा सातत्याने बदलत जाते अशा स्वरूपाच्या कॅपिटल मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये केवळ आणि केवळ एकच लेजर अकाउंट प्रिपेअर केलं जातं ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मधील लेजर अकाउंट मध्ये कॅपिटल च्या नोंदीबरोबरच इतर कॅपिटलशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन देखील एकाच अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड केले जातात ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. तर आपण पाहिलेल्या प्रीवियस मेथड मध्ये अर्थातच फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये दोन स्वतंत्र लेजर अकाउंट्स आपण मेंटेन करत होतो. त्यातील पहिलं अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. तर फिक्स्ड कॅपिटल मेथड मधील कॅपिटल अकाउंट मध्ये आपण केवळ आणि केवळ भागीदाराने व्यवसायामध्ये गुंतवलेल्या भांडवलाच्याच नोंदी करत होतो आणि इतर भांडवलाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन हे आपण करंट अकाउंट मध्ये रेकॉर्ड करत होतो. त्यामुळे फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही चेंज होत नव्हती, ती कॉन्स्टंट राहत होती. परंतु फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आपण करंट अकाउंट प्रिपेअर करत नाहीत. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये केवळ आणि केवळ आपण कॅपिटल अकाउंटच प्रिपेअर करत असल्यामुळे याच्यामध्ये भागीदाराने आणलेल्या भांडवलाबरोबरच इतर भांडवलाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन देखील आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्येच रेकॉर्ड करावे लागत असल्यामुळे या मेथडमध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही फ्लक्च्युएट होत जाते. त्यामुळे या मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. सो लुक ॲट द second method of capital account. This name is fluctuating capital method. In this method, amount of capital balance changing every year. It is called as fluctuating capital method. तर ज्या कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही प्रत्येक फायनान्शियल इयरला चेंज होते किंवा सातत्याने बदलत असते अशा स्वरूपाच्या कॅपिटल मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. इन दिस मेथड द पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपन. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर करण्याची आवश्यकता नसते. हेन्स ऑल ऍडजस्टमेंट आर सॉल्व थ्रू कॅपिटल अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल बरोबरच कॅपिटलशी रिलेटेड सर्व प्रकारच्या ऍडजस्टमेंट ह्या कॅपिटल अकाउंट मध्येच सॉल्व केल्या जातात. तर अशा स्वरूपाच्या कॅपिटल मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. फॉलोइंग आर द जनरल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल अकाउंट. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मधील कॅपिटल अकाउंट मध्ये खालील प्रकारच्या ऍडजस्टमेंट ह्या प्रामुख्याने रेकॉर्ड केल्या जातात. सो नंबर फर्स्ट ऍडजस्टमेंट इनिशियल और ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल. तर व्यावसायिकाने किंवा भागीदाराने व्यवसायामध्ये जे प्रामुख्याने सुरुवातीला जे भांडवल गुंतवलेले आहे किंवा जे व्यवसायाच्या सुरुवातीला जे भांडवल गुंतवलेले आहे त्याची देखील नोंद ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला केली जाते. So look at the second transaction. Additional capital brought in by partners in cash or kind. जर कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल कॅपिटल अर्थातच वस्तूच्या किंवा कॅशच्या स्वरूपात जर भागीदार जर घेऊन येत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला केली जाते. नंबर थर्ड ट्रान्झॅक्शन सॅलरी अँड कमिशन पेबल टू पार्टनर्स. जर भागीदारी संस्थेच्या वतीने जर भागीदाराला सॅलरी किंवा कमिशन जर देण्यात येत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला करण्यात येते. नंबर फोर्थ ट्रान्झॅक्शन इंटरेस्ट पेबल ऑन कॅपिटल बॅलन्स टू पार्टनर. जर पार्टनरच्या कॅपिटल बॅलन्सवर जर भागीदारी संस्थेच्या वतीने जर इंटरेस्ट जर देण्यात येत असेल
तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते. नंबर 5 ट्रान्झॅक्शन ड्रॉविंग मेड ड्युरिंग द इयर अँड इंटरेस्ट पेएबल ऑन ड्रॉविंग बाय दी पार्टनर्स. जर भागीदारी व्यवसायामधून कुठल्याही प्रकारची कॅश किंवा काइंड्स स्वतःच्या वापराकरता जर घेत असेल तर त्याला ड्रॉविंग असे म्हणतात. आणि पार्टनर्सने जी ड्रॉविंग भागीदारी व्यवसायामधनं विड्रॉ केलेली आहे त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. आणि तसेच ड्रॉविंगवर जर भागीदारी संस्था जर इंटरेस्ट जर आकारत असेल तर त्या ड्रॉविंगवरच्या इंटरेस्टची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन विड्रॉल ऑफ पार्ट ऑफ कॅपिटल बाय पार्टनर्स. जर कॅपिटलमधील काही पार्ट जर पार्टनर जर विड्रॉ जर करत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. अँड लास्ट ट्रान्झॅक्शन डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नेट डिस्पोजेबल प्रॉफिट ऑर नेट ॲडजस्टेबल लॉस ऑफ द फर्म. जर भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये जर प्रॉफिट जर झाला तर त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते. आणि भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये जर लॉस जर झाला तर त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड याचं जर कंपॅरिझन जर आपण जर केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला 2 प्रकारचे अकाउंट्स मेंटेन करावे लागतात. उदाहरणार्थ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये केवळ आणि केवळ भांडवलाशीच रिलेटेड ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड केले जातात. भागीदार जे काही कॅपिटल व्यवसायाच्या स्थापनेसाठी घेऊन येतात अशा सर्व कॅपिटलच्याच नोंदी ह्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये केल्या जातात. त्यामुळे कॅपिटलची व्हॅल्यू ही फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कॉन्स्टंट असते. आणि इतर भांडवलाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आपण हे फिक्स्ड कॅपिटल मेथडमधील पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपण केवळ पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच मेंटेन करत असल्यामुळे कॅपिटल आणि कॅपिटलशी रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन हे एकाच अकाउंटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावे लागतात. त्यामुळे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही प्रत्येक फायनान्शियल इयरला चेंज होते किंवा फ्लक्च्युएट होते. अशा स्वरूपाच्या कॅपिटल मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. तर आता आपण पुढे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा फॉर्मॅट पाहणार आहोत. सो लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट फॉर्मॅट ऑफ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर आता आपण प्रोफॉर्मा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड पाहणार आहोत. सो लुक ॲट द प्रोफॉर्मा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड कॅपिटल अकाउंट ॲज पर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये एकाच प्रकारचं अकाउंट्स मेंटेन केलं जातं ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पार्टनर्स कॅपिटल बरोबरच कॅपिटलशी रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये एकत्रित नोंदविले जातात. तर या ठिकाणी मी आधीच पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवलेला आहे. सो लुक ॲट द फॉर्मॅट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पर्टिक्युलर एक्स रुपीज वाय रुपीज पर्टिक्युलर एक्स रुपीज वाय रुपीज. तर सुरुवातीला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड्समध्ये जे कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात ते आपण पाहणार आहोत. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सुरुवातीला जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं ते ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर ॲज पर बिगिनिंग. जे वर्षाच्या सुरुवातीला किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला भागीदारी व्यवसायामध्ये भागीदार जे कॅपिटल घेऊन येतात त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होते. म्हणून आपण त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इन ब्रॅकेटमध्ये लिहा क्रेडिट बॅलन्स. जर ट्रायल बॅलन्समध्ये जर पार्टनर्सचं बॅलन्स जर हे डेबिट साईडला जर दिलं असेल तर त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होते. म्हणून त्याची देखील नोंद आपण करून घेऊया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिट बॅलन्स.
त्यानंतरचं जे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे ते म्हणजे ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर. जर भागीदारी व्यवसायामध्ये जर भागीदार जर ॲडिशनल कॅपिटल जर इंट्रोड्यूस जर करत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होते. म्हणून त्याची देखील नोंद ही आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करून घेऊया. बाय कॅश और बैंक अकाउंट, बाय कॅश और बैंक अकाउंट इन ब्रॅकेट मध्ये ॲडिशनल कॅपिटल एक्स रुपीज वाय रुपीज. नंतर जे तिसरं ट्रान्झॅक्शन आहे ते म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर भागीदारी फर्मच्या मार्फत किंवा पार्टनरशिप फर्मच्या वतीने पार्टनर्सच्या कॅपिटलवर जे इंटरेस्ट दिलं जातं त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होते. म्हणून त्याची देखील नोंद आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पार्टनर्स सॅलरी अँड पार्टनर्स कमिशन. जर भागीदारी फर्मच्या वतीने भागीदाराला सॅलरी किंवा कमिशन जर दिली जात असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होती. म्हणून त्याची देखील नोंद आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करून घेऊया. बाय सॅलरी अकाउंट, बाय सॅलरीज अकाउंट. त्यानंतर आहे बाय कमिशन अकाउंट, सॅलरी अकाउंट अँड कमिशन अकाउंट. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे ड्रॉविंग मेड बाय पार्टनर. जर भागीदारी व्यवसायातनं जर पार्टनर जर काही जर ड्रॉविंग जर घेत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये केली जाते. त्याची नोंद ही प्रामुख्याने पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. त्यामुळे आपण ड्रॉविंगची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत. टू ड्रॉविंग अकाउंट, टू ड्रॉविंग अकाउंट रुपीज. त्यानंतर जर ड्रॉविंगवर जर इंटरेस्ट जर चार्ज केला जात असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होते. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग तसेच पुढील ट्रान्झॅक्शन आहे सम पार्ट ऑफ कॅपिटल विड्रॉ बाय पार्टनर्स ऑन पार्टनरशिप फर्म. जर पार्टनरशिप फर्म मधून काही अंशी भांडवल हे पार्टनर जर विड्रॉ करत असेल काढून घेत असेल तर त्याची देखील नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होते. टू कॅश और बैंक अकाउंट सम पार्ट ऑफ कॅपिटल withdrawn अमाउंट कॉलम मध्ये एक्स अमाउंट वाय अमाउंट. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टनर्स. जर पार्टनरशिप फर्म मध्ये जर प्रॉफिट जर झाला तर त्याची प्रामुख्याने नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होते. बाय प्रॉफिट and loss profit distribution. प्रॉफिट शेअर किंवा प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन, प्रॉफिट शेअर किंवा प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन. आणि जर भागीदारी व्यवसायामध्ये जर प्रामुख्याने लॉस जर झाला तर त्याची नोंद ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होते. टू प्रॉफिट
अँड लॉस अकाउंट, लॉस ऑन शेअर. तर अशा प्रकारे विविध स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन हे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. तर या ठिकाणी आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे क्लोज करायचं आहे. तर सुरुवातीला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची टोटल करून घेऊया. तर प्रत्येक वेळी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडपेक्षा जास्त असते. त्यामुळे जे बॅलन्सिंग डिफरन्स येतो तो बॅलन्सिंग डिफरन्स हा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला येतो. त्यामुळे तो डिफरन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करत असतो. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण बॅलन्सिंग डिफरन्स रेकॉर्ड करूया टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अशा पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे क्लोज केलं जातं. तर अशा पद्धतीने फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पार्टनर्सच्या कॅपिटल बरोबरच कॅपिटलशी रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन हे एकत्रित नोंदविले जातात. यालाच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हणतात. त्यामुळे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही प्रामुख्याने कॉन्स्टंट न राहता ती फ्लक्च्युएट होते. या ठिकाणी मेथड्स ऑफ कॅपिटल हा पोर्शन या ठिकाणी संपलेला आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ कॅपिटल मधला पहिला न्यूमरिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत. सो थँक्स.